लातूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या लातूरकरांना मोठा दिलासा मिळालेला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे लातूरकर चांगलेच सुखावले, तर नांदेड जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये पावसानं हजेरी लावली. यंदा पाऊस लवकर पडेल असा अंदाज वेधशाळेनं दिला असताना याला आता कोकणातल्या मच्छीमारांनीही अंदाज व्यक्त केला आहे. कोकणातील मच्छीमार हे पावसाच्या अंदाजासाठी कधीही वेधशाळेवर अवलंबून नसतात. ते निसर्गाच्या हालचालीवरून पावसाचा अंदाज बांधतात. मच्छीमारांच्या मते सध्या समुद्राच्या पाण्याला ओढ लागली आहे, तसंच किनाऱ्याची धूप होऊ लागली आहे. पाण्याचा रंगही बदलू लागलाय आणि म्हणूनच यावर्षी पाऊस लवकर लागण्याची शक्यता मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते 15 मे नंतर यावर्षी पाऊस केव्हाही दाखल होऊ शकतो. पर्जन्यमानातली तूट तसंच भूजल पातळीतली घट यामुळे राज्यातल्या हजारो गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार असल्याचं भूजल सर्वेक्षण विभागानं म्हटलं आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातले बहुतांश पाणीसाठे कोरडे पडले आहेत. अशातच जमिनीखालचे पाण्याचे प्रवाह सुद्धा आटण्याच्या भूजल पातळी सुद्धा खालावली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार राज्यातल्या 127 तालुक्यांमधल्या 3757 गावांच्या भूजल पातळीत 3 मीटरपेक्षा जास्त घट झाली आहे. ही बाब दुष्काळाच्या स्थितीत चिंताजनक मानली जाते. आपल्या धडाकेबाज कामांमुळे चर्चेत आलेल्या ठाण्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांची अखेर अपेक्षेप्रमाणे बदली झाली आहे. मुंबई शहर जिल्हाधिकारी म्हणून त्या आता मुंबईत येत आहेत. त्यांच्या जागी कल्याणकर हे ठाणे जिल्हाधिकारी पदाची सूत्र सांभाळतील. दुसरे कार्यक्रम सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांचीही सोलापूर जिल्हाधिकारी पदावरून बदली झाली आहे. वाळू माफियांविरोधातल्या धडक कारवाया आणि पारदर्शी कार्यक्षम प्रशासन यामुळे तुकाराम मुंडे यांनी सोलापूरमध्ये आपल्या कामाची छाप सोडली होती. मुंडे यांच्याकडे नवी मुंबई महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यांच्या जागी रणजित कुमार सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी असतील. 70हून अधिक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ज्येष्ठ सनदी अधिकारी भूषण गंगराळी यांना सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची धुरा देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेनं आपल्या विकास नियंत्रण नियमावलीत बिल्डरांवर एफएसआयची खैरात केली आहे. पूर्वी मुंबईत 1 ते 3 पूर्णांकपर्यंतच एफएसआय दिला जायचा आणि तो 2 ते 5 पर्यंत दिला जाणार आहे. विशेष म्हणजे तारांकित हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांसाठीच्या एफएसआयमध्ये घसघशीत वाढ करण्यात आली आहे. मॉल, बाजारपेठा आणि सामाजिक सुविधांच्या बांधकामासाठी देखील एफएसआय वाढवण्यात आला असून तो 5 वर निश्चित करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका रस्ते घोटाळा प्रकरणी 8 कंपन्यांवर एफआयआर नोंदवण्यात आली आहे. यामध्ये 6 कंत्राटदार कंपन्या आहेत, 2 थर्ड पार्टी ऑडिट करणाऱ्या कंपन्या आहेत. आझाद मैदान पोलीस ठाण्यात या 8 कंपन्यांवर मुंबई महानगरपालिकेनं गुन्हा दाखल केला आहे. डिसेंबर 2015 पर्यंतच्या सरसकट सर्व बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या धोरणावर हायकोर्टानं आक्षेप घेतला आहे. मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारचं हे धोरण फेटाळलं आहे. दिघ्यातील बेकायदेशीर बांधकामांबाबत वारंवार आदेश देऊनही राज्य सरकारकडून योग्य ती भूमिका न घेतल्यानं तीव्र नाराजी व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तसंच हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे पुन्हा एकदा सुधारित धोरण सादर करत राज्य सरकारनं 31 डिसेंबर 2015 पर्यंतच्या सर्व अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र यात झोपडपट्टी, आरक्षित भूखंड यावर अतिक्रमण करून केलेल्या बांधकामांबाबत कोणतीही भूमिका धोरणामध्ये स्पष्ट करण्यात आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, पुतणे समीर भुजबळ हे दोघेही तुरुंगात असताना आता पंकज भुजबळांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी न्यायालयानं भुजबळ यांचा मुलगा पंकज याच्या विरोधात ही अजामीनपात्र वॉरंट बजावलं आहे. पंकज भुजबळ यांच्यासह आणखी 34 जणांविरोधात हे वॉरंट बजावण्यात आलं आहे. दरम्यान महाराष्ट्र सदन आणि इतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. दोघांच्या न्यायालयीन कोठडीत 11 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. आधी समीर भुजबळ आणि त्यानंतर छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली आहे. आता पंकज भुजबळ यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आल्यानं त्यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जाते. दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येतलं साधर्म्य शोधण्यापेक्षा तपास पूर्ण करण्यावर भर द्या या शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं तपास यंत्रणेला फैलावर घेतलं. दरवर्षी काय फक्त मृत्यूची पुण्यतिथी लोकांनी साजरी करायची का असा सवालही सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी सरकारला केला. या प्रकरणाच्या एसआयटीच्या तपासात सध्या कोणतीही नवी माहिती हाती आली नसल्याचं सरकारी वकिलांनी कबूल केलं. तर सीबीआयनं तिन्ही हत्या एकमेकाशी संबंधित असल्याचं मान्य केलं. यावर उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान 3 मे पर्यंत दाभोळकर तपासातल्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे आदेश यावेळी न्यायालयानं सरकारला दिले.
माजी नगरसेवक आणि भाजपचे आमदार माधुरी मिसाळ यांचे दीर दीपक उर्फ बाबा मिसाळ यांच्यावरती जमीन बळकावण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. कोंढवा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. डॉक्टर अमजद बडगुजर यांची महम्मदवाडी येथील जमीन गुंडगिरीनं बळकावल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे. बाबा मिसाळ यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. बिल्डर बबलू कावेडियाच्या खुनात आरोपी होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा देखील बाबा मिसाळवर आहे. कावेडिया खून प्रकरणात मोकाची कारवाई देखील झाली होती. मेपल बिल्डरवर गुन्हा दाखल करून आता 8 दिवस उलटून गेले आहेत, पण यानंतरही सचिन अग्रवाल किंवा त्याच्या कंपनीतल्या इतर कोणालाही अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये. त्यामुळे यातलं गूढ वाढलं आहे. नागपुरात लग्न मंडपातच गोळीबार झाल्यामुळे जमलेल्या वऱ्हाडींमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. गंभीर गुन्ह्यातल्या 2 आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. हे आरोपी एका लग्न मंडपात शिरले आणि त्याच ठिकाणी त्यांनी थेट पोलिसांवर गोळीबार केला. मात्र सुदैवानं या गोळीबारात कोणीही जखमी झालं नाही. या दोन्ही आरोपींना अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आलं. अविनाश नवरखेडे आणि शुभम लोंढे अशी आरोपींची नावं आहेत. गडचिरोली जिल्ह्याला तेलंगणा राज्याशी जोडणाऱ्या वांगेपल्ली पूल निर्मितीस्थळी नक्षल्यांनी हैदोस घालून 3 वाहनं जाळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. नक्षल्यांनी तेलुगू भाषेतील पत्रक टाकून विकास प्रक्रियेला विरोध केला आहे. या घटनेनं तेलंगणा पोलीस हादरले आहेत. हा पूल झाल्यास गडचिरोलीचा तेलंगणा राज्याशी असलेला संपर्क सर्वाधिक सुकर होणार असून पुलाच्या निर्मितीकडे परिसरातील जनता अपेक्षेनं बघत आहे. धुळे जिल्हा पोलिसांच्या कारवाईत 3 अट्टल घरफोडी करणाऱ्यांची टोळी हाती लागली आहे. या घरफोडी करणाऱ्या टोळीकडून पोलिसांनी तब्बल 12 तोळे सोनं आणि त्यापेक्षा अधिक चांदीचे दागिने आणि इतर साहित्य जप्त केलं आहे. धुळे शहरात या टोळीनं 4 ठिकाणी घरफोडी केली होती. यात सर्वात मोठी घरफोडी ही चौरसिया यांच्याकडे झाली होती. त्यांचा चोरीला गेलेला पूर्ण ऐवज पोलिसांनी टोळीकडून जप्त केला. पोलादपूर तालुक्यातील व्यावसायिक बाळकृष्ण उतेकर यांच्या 3 गावातील मालमत्तांना आग लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाणेघोळ येथील बाळकृष्ण उतेकर यांच्या घरासमोरील केटीएम दुचाकी पूर्णतः जाळण्यात आली. या घराच्या पुढच्या अंगणात उभी असलेली स्कॉर्पिओ देखील यावेळी पेटवण्यात आली. त्यांच्या नाणेघोळ आदिवासीवाडीतील फार्म हाऊसमध्ये देखील अज्ञात व्यक्तींनी जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धूम स्टाईलनं मोटरसायकलवर येऊन महिलांच्या गळ्यातले दागिने पळवणारी टोळी कल्याण डोंबिवलीत धुमाकूळ घालत असताना आता शिट्टी गँगनेही दहशत माजवली आहे. या टोळीतला एखादा गुंड एकट्या दुकट्या महिलेला हेरतो आणि शिट्टी वाजवून आपल्या साथीदारांना बोलावून घेतो. मग त्या महिलेकडचे दागिने लुटून पळ काढला जातो. डोंबिवली पश्चिमेच्या महाराष्ट्र नगरमध्ये घडलेली अशीच एक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ठाण्यातील घोडबंद रोडवर असलेल्या कासार वडोली भागातील आयरिस सोसायटीत मागील काही दिवसांपासून घमासान सुरू आहे. भांडणं एवढी वाढली आहेत की महिला आणि पुरुष मंडळी एकमेकांना मारताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. या प्रकारानंतर कासार वडोली पोलीस ठाण्यात 2 परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवडमधल्या बिर्ला हॉस्पिटलच्या गलथान कारभाराचा आणखीन एक नमुना समोर आलाय. या रुग्णालयात प्रसूतीसाठी गेलेल्या एका महिलेला प्रसूतीनंतर थंडी वाजू लागल्यानं तिच्या पायांना नर्सनं वॉर्मिंग मशीन लावली आणि ती तिथून निघून गेली. पायात वेदना होऊ लागल्यामुळे शिल्पा परिहार यांनी मदतीसाठी विचारणा केली, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. अतिउष्णतेमुळे परिहार यांचा पाय चांगलाच भाजला. संबंधित नर्सवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली, पण त्यावर काहीही कारवाई झालेली नाही. येवला तालुक्यातील नायगाव इथे विहिरीचे खोदकाम सुरू असताना जिलेटिनचा स्फोट होऊन 2 कामगार जागीच ठार झाले. भीषण दुष्काळात पाण्याच्या शोधासाठी विहीर खोदकाम करण्याची लगबग सर्वत्र सुरू आहे. कुठे विहिरीतून पाणी ओढताना तर कुठे खोदकाम करताना दुर्घटना घडून पाण्याच्या शोधात जनतेचा बळी जातोय. राज्यावरचं दुष्काळाचं संकट निसर्गानं अवकृपा केल्यानं आलं आहे. त्यामुळे दुष्काळाच्या प्रश्नावरून राजकारण करू नये असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सरकारला केलं आहे. तर दुष्काळात चारा छावण्यांची मागणी होत असताना सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. आदिवासी विकास विभागाच्या कथित नोकर भरती प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचा इशारा आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी केला आहे. विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून चौकशी प्रक्रिया राबवली जाणार आहे. तोपर्यंत भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आल्याची माहिती सावरा यांनी दिली. स्वेटर खरेदी घोटाळ्यानंतर आदिवासी विकास विभागाच्या कारभाराकडे पुन्हा एकदा संशयाच्या नजरेतून बघितलं जात आहे. नोकर भरतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खुद्द भाजपच्या खासदारांनीच केल्यानं त्यातलं गांभीर्य वाढलं आहे.
महाराष्ट्रातील जनता दुष्काळानं होरपळलेली असताना पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मात्र लग्नाच्या निमित्तानं लाखो रुपयांच्या उधळपट्टीत रमलेले दिसत आहेत। पुण्यातले राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक प्रकाश कदम आणि त्यांच्या पत्नी आणि विद्यमान नगरसेविका भारती कदम यांनी मुलाचं शाही थाटात लग्न लावलं। पुण्यातल्या कोंढवा रस्त्यावर तब्बल 3 एकर परिसरात स्वागत समारंभाची जय्यत तयारी करण्यात आली। सामान्यांचे डोळे दिपवतील असा हा शाही थाट करण्यात आला होता। प्रकाश कदम यांनी मात्र लग्नानिमित्तानं परिसरातल्या गोरगरीब जनतेला अन्नदान करत असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे। वाढत असलेले डाळीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारनं डाळ दर नियंत्रण कायदा राज्यात लागू करण्यासाठी मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। या कायद्याचा मसुदा राष्ट्रपतींकडेही पाठवण्यात येणार आहे। मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात आता विरोधाचे सूरही उमटू लागले आहेत। डाळींची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या लातूर शहरातील डाळ व्यापाऱ्यांनी या कायद्याविषयी नाराजी दर्शवली आहे। या कायद्यामुळे फक्त डाळ व्यापारीच नाही तर शेतकरीही संकटात सापडणार आहे। रिक्षा परवाना मिळवण्यासाठी मराठी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाला हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं स्थगिती दिली आहे। राज्य सरकारच्या वाहतूक विभाग आयुक्तांनी याबाबत आदेश काढला होता। या आदेशाअंतर्गत रिक्षा चालकांना परवाना मिळण्यासाठी मराठीची परीक्षा द्यावी लागत होती। या विरोधात नागपूरच्या रिक्षा संघटना उच्च न्यायालयात गेल्या होत्या। यावर्षी 11वीला प्रवेश घेणाऱ्या मुंबई विभागातल्या मुलांसाठी महत्त्वाची बातमी। यंदा मुंबई विभागात 11वी करता कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखा मिळून एकंदर 2,69,172 जागा उपलब्ध आहेत। तर तिन्ही शाखांसाठी 11वी ऑनलाईन कोट्यामध्ये एकंदर 1,49,808 जागा उपलब्ध आहेत। वसई, विरार आणि भिवंडी भागातली महाविद्यालय यंदा ऑफलाईन गेल्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदा 20,000 जागा घटल्या आहेत। गेल्या 3 वर्षांपासून अपत्य प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या जळगावमधल्या महिलेनं नैसर्गिक प्रसूतीदरम्यान एकाच वेळी 3 गोंडस बाळांना जन्म दिला आहे। जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा इथल्या मिसर हॉस्पिटलमध्ये जयश्री प्रशांत पाटील हिची प्रसूती झाली। जयश्री पाटील पारोळा तालुक्यातल्या दहिगाव इथे राहतात। घरची आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या पाटील कुटुंबाचे 3 वर्षांपासून अपत्य प्राप्तीसाठी उपचार सुरू होते। डॉक्टर शीतल मिसर यांच्या उपचारांच्या मदतीनं जयश्री पाटील यांनी तिळ्याला जन्म दिला। तिघांपैकी 2 मुली आणि 1 मुलगा आहे। रुद्राक्ष आपल्याला नेहमीच बघायला मिळतं, मात्र याच झाड आणि रुद्राक्षाच्या झाडाचा बहर पाहायला मिळणं दुर्मिळच। हिवाळ्यात फुलणारं हे झाड कैक वर्षात पहिल्यांदाच उन्हाळ्यातच फुलल्यानं नाशिकमध्ये चर्चेचा विषय झालाय। मुंबईत पार पडलेल्या मेक इन इंडिया कार्यक्रमावर आधारित कॉफी टेबल बुकचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। भाजपच्या प्रदेश कोषाध्यक्ष शायना एनसीचं नाव हे कॉफी टेबल बुक आहे। पुस्तकाचं नाव मूव्हर्स अँड मेकर्स असं आहे। विशेष म्हणजे या कार्यक्रमाला बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानही उपस्थित होता। मेक इन इंडिया कार्यक्रमाबद्दल हे पुस्तक म्हणजे एक उत्तम संग्रह असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। या कार्यक्रमाला अनेक उद्योगपती आणि प्रतिष्ठित उपस्थित होते। राज्यातल्या बातम्यांनंतर देशविदेशातल्या बातम्या बघूयात। उसाला जास्त पाणी लागत नसल्याचा दावा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केला आहे। राज्यसभेत सुरू असलेल्या दुष्काळाच्या चर्चेत त्यांनी हा दावा केला आहे। सर्वच राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असून दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजनांची गरज असल्याची भूमिका पवारांनी मांडली आहे। मुझे मालूम नहीं कि देश के एग्रीकल्चर मिनिस्टर ने ये तय किया है कि इस देश में इसके बाद गन्ने का फसल लेना है। गन्ने का फसल हम लेते हैं, एक इम्प्रेशन है कि इससे सबसे ज़्यादा पानी लगता है और महाराष्ट्र जैसे क्षेत्र में इससे पानी ज़्यादा लगता है, ये सच्चाई नहीं है। उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवटीबाबत सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या निर्णयाला दिलेली स्थगिती 3 मे पर्यंत कायम ठेवली आहे। त्यामुळे उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागूच राहणार आहे। 29 एप्रिलला उत्तराखंड विधानसभेत होणारा विश्वासदर्शक ठराव देखील आता होणार नाही। 27 मार्चला केंद्र सरकारनं उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली होती। 28 मार्चला हरीश रावत सरकार हे विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणार होतं। उत्तराखंड राज्याच्या अर्थसंकल्पावरील मतदानावेळी काँग्रेसच्याच 8 आमदारांनी विरोधात मतदान केल्याच्या घटनेनंतर केंद्रानं तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतला होता। उत्तराखंडच्या विधानसभा अध्यक्षांनी चुकीच्या पद्धतीनं अर्थसंकल्प संमत केल्याचा दावाही काँग्रेसनं केलाय। इटलीच्या ऑगस्टा वेस्टर्न हेलिकॉप्टर लाचखोरी प्रकरणावरून राज्यसभेत गदारोळ झाला। हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी इटलीमधल्या एका खटल्याच्या निकालामध्ये सोनियांसह माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, सोनियांचे सल्लागार अहमद पटेल, ऑस्कर फर्नांडिस यांची नावं आली आहेत। हाच मुद्दा राज्यसभेत उपस्थित झाला। त्यावेळी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणी सोनिया गांधींचं नाव घेतल्यानं काँग्रेस सदस्य चांगलेच आक्रमक झाले। काँग्रेस खासदारांनी वेलमध्ये येऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली। त्यामुळे राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं।
तत्पूर्वी पंतप्रधान मोदी आणि इटलीचे पंतप्रधान यांच्यात कोणती चर्चा झाली असा सवाल राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी उपस्थित केला. मात्र अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं आहे. इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर लाचखोरी प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्पष्टीकरण दिलंय. माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही आणि मी कोणाला घाबरतही नाही. त्यांना माझे नाव थेट घेऊ द्या असंही त्यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे 2 वर्षांपासून सत्तेत असलेलं सरकार निष्पक्ष चौकशी का करत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. IPL मॅचेस महाराष्ट्रात होणार नाही याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. हायकोर्टाच्या विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. हायकोर्टानं 30 एप्रिलनंतरच्या मॅचेस महाराष्ट्रात खेळण्यास मनाई केली होती. त्याविरोधात MCAनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पाकिस्तानचे बॅट्समन उमर अकमल सहित मोहम्मद नवाज, बिलवाल भट्टी, ओवेस जिया आणि शाहिद युसूफ हे क्रिकेटर चौकशीच्या फेऱ्यात सापडलेले आहेत. सध्या पाकिस्तानात सुरू असलेल्या वन डे टुर्नामेंटमध्ये सहभागी झालेल्या क्रिकेटर्सवर असभ्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आलाय. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीनं एक व्हिडिओ प्रसारित केलाय. या व्हिडिओमध्ये हे 5 खेळाडू एका क्लबमध्ये डान्स बघण्यासाठी गेले असता क्लबमध्ये घातलेल्या वादाची दृश्य आहेत. आता PCB या प्रकरणाची चौकशी करत आहे. ऋतिक कंगनाचा पर्सनल फोटो सोशल साईटवर आला असून कंगनाच्या वकिलाने ऋतिकला हा फोटो फेक ठरवण्याचं चॅलेंज केलं होतं. हा लीक झालेला फोटो ऋतिक आणि कंगना कपल असल्याचं दर्शवतो आहे. ऋतिक या फोटोवर काय उत्तर देतो याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे. आता ऋतिकनं या फोटोंना उत्तर दिलं असून ऋतिकनं अजून काही फोटो ट्विट केले आहेत. आधीच्या फोटोमध्ये फक्त ऋतिक आणि कंगना दिसत होते, तर या फोटोमध्ये ऋतिकची बायको सुझानही उपस्थित असल्याचं दिसतं आहे. त्याचबरोबर क्रूजमधील इतरही मेंबर या फोटोमध्ये दिसत आहेत. क्रिश 3च्या सेटवरील हा फोटो असल्याचं बोललं जात आहे. कराची एअरपोर्टवर बॉलिवूड दिग्दर्शक कबीर खानवर बूट भिरकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. कराचीला कबीर खानला लेक्चरसाठी बोलवण्यात आलं होतं. मात्र पाकविरोधी सिनेमे बनवतो म्हणून कबीर खानचा कराची एअरपोर्टवर निषेध करण्यात आला. कबीर खाननं बजरंगी भाईजान, एक था टायगर, फॅन्टम, न्यूयॉर्क सारख्या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. मात्र कबीर यांच्या समर्थनार्थ या संपूर्ण प्रकाराचा बॉलिवूडमधून निषेध करण्यात आला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.